किंवा कर्करोगाचं प्रमाण किती वेगानं वाढतंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आपण ते रोज आपल्या घरामध्ये, सोसायटीमध्ये, ऑफिसमध्ये पाहतोच आहोत. याची कारणं आपल्याला हळूहळू समजू लागलेली आहेत. पण मुख्यत्वे हा आजार आपल्या जीवनशैलीमुळे उद्भवणारा आजार आहे हे आता लक्षात आलेलं आहे. आपल्या जगण्यामध्ये आपण थोडे थोडे बदल करू शकलो तर या रोगापासून आपला बचाव करू शकू. कॅन्सरची आकडेवारी भयानक आहे, पण या अंधारामध्ये आपल्याला एकच प्रकाश आहे, तो म्हणजे विज्ञानाचा. आपण या कर्कवृत्ताची मुसाफिरी या मालिकेतून समजून घेणार आहोत कॅन्सरचा भूतकाळ, कॅन्सरचा वर्तमान काळ आणि कॅन्सरचा भविष्यकाळ देखील, आणि तोही अगदी गोष्टींच्या स्वरूपात मनोरंजक रीतीने. या माहितीतून एका व्यक्तीची जरी कॅन्सरच्या संकटातून सुटका झाली तरी खूप आहे. तेव्हा चला बघूया कर्कवृत्ताची मुसाफिरी आपल्या आवडत्या डॉक्टर शेखर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना ही माहिती फॉरवर्ड करायला विसरू नका, कारण कॅन्सरची आकडेवारी आपल्याला जर खोटी पाडायची असेल तर सर्वांना मिळून एकत्र येऊन ही ज्ञान मनोरंजनाची मुसाफिरी करावी लागेल. कर्कवृत्ताची मुसाफिरी. शेरवर यही वो क्षण है, जिए जिंदगी जिसमें सारी. नमस्कार, मी डॉक्टर शेखर कुलकर्णी. गेली 25 वर्षाहून अधिक ब्रेस्ट सर्जन म्हणून मी काम करतोय. या काळामध्ये अनेक गुरुजनांकडून, रुग्णांकडून, अनेक ग्रंथांच्या वाचनातून, अनेक कॉन्फरन्समधून आणि अनेक विद्यार्थ्यांकडून देखील मी जे काही अनुभव घेतले, जे ज्ञान मिळवलं, ते तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला मुख्य म्हणजे उपयोगी पडेल अशी आशा आहे. जॉर्ज पॅपिनिकोलो नावाचा एक ग्रीक डॉक्टर 1913 साली न्यूयॉर्कच्या बंदरावर उतरला. सर्व स्थलांतरितांची असते तशीच त्याची अवस्था होती. कफल्लक, इंग्लिशचा गंधही नाही, त्यालाही आणि त्याच्या बायको मारी हिलाही. त्या दोघात मिळून फक्त $250. एवढी फी त्या काळी अमेरिकेत शिरण्यासाठीच्या परमिटला लागत असे. दोघं अमेरिकेत शिरले आणि खिशातले पैसे संपून गेले. त्याला डॉक्टर म्हणून कुठे नोकरी मिळते का हे पाहायचं होतं. निदान एखाद्या लॅबमध्ये तरी नोकरी मिळेल अशा आशेवर असलेल्या पॅपिनिकोलोला नाईलाजानी एका कार्पेटच्या दुकानात विक्रेत्याची नोकरी पत्करावी लागली. या निरर्थक नोकरीत त्याचं मन काही लागणं शक्य नव्हतं. काही दिवस कसेबसे काढल्यानंतर त्यांनी ती निरर्थक नोकरी सोडली आणि एका हॉटेलमध्ये व्हायोलिन वाजवण्याची नोकरी करून पोट भरण्याचा उद्योग त्यांनी करून पाहिला. तेही जमेना म्हणून एका ग्रीक वर्तमानपत्रामध्ये कारकून म्हणून टिकण्याचा प्रयोगही करून पाहिला. तेही फसलं. मग या निरर्थक नोकऱ्या सोडून त्यानं दुसरी तितकीच निरर्थक नोकरी स्वीकारली. ती म्हणजे एका प्रयोगशाळेमध्ये गिनीपिग या प्राण्याच्या मासिक पाळीचा अभ्यास करणे. फालतूच नोकरी होती, पण निदान जीवशास्त्राशी काहीतरी संबंध असल्यामुळे त्यांनी ती नोकरी सुरू ठेवली आणि गंमत म्हणजे काही दिवसात त्यानं त्यात प्रावीण्यही मिळवलं. या अभ्यासात त्याला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मासिक पाळीच्या दिवसांप्रमाणे गिनीपिगच्या गर्भाशयाच्या मुखातील पेशींचा आकार आणि स्वरूप बदलतं. आणि ही गोष्ट इतकी घड्याळाच्या काट्याप्रमाणे नियमित असते की नुसत्या पेशी बघून तो गिनीपिगच्या पाळीचा आज कितवा दिवस आहे हे सांगू लागला. हा प्रयोग त्यांनी मनुष्यांवर करायचं ठरवलं, पण अर्थातच त्याला स्वतःची बायको सोडून कोणी स्वयंसेवक मिळेना. मग बायकोवर प्रयोग करून त्याला हे लक्षात आलं की मानवाच्या पेशीमध्ये सुद्धा पाळीच्या दिवसांप्रमाणे फरक पडत जातो. त्याने निरीक्षणं डॉक्टरांच्या सभेत मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याची चांगलीच हुरियो झाली. एखादा शास्त्रज्ञ इतका निरर्थक प्रयोग कसा काय करू शकतो? मासिक पाळीचा दिवस शोधून काढायला पेशींचा अभ्यास कशाला करायला हवा? ते तर काय त्या बायका मोजूनही सांगू शकतात दिवस. डॉक्टरांनी त्याची पुरती टर उडवली. पॅप नाराज झाला, पण निराश झाला नाही. त्यानं आपला अभ्यास चालूच ठेवला. त्याला मनातून खात्री झाली होती की अशा प्रकारच्या पेशींचा अभ्यास करून आपण पुढे येऊ घातलेल्या रोगाची आधीच चावल घेऊ शकू. पुढची 10-12 वर्ष त्याने ही तपश्चर्या चालू ठेवली.
गायनेकोलॉजीमधला कुठलाही रोग समोर आला तर तो गर्भाशय मुखाच्या पेशीची स्लाईड करून अभ्यासू लागला, काटेकोर नोंदी ठेवू लागला. गर्भाशयाच्या कॅन्सरच्या बाबतीत त्याला लक्षात आलं की गर्भाशयाच्या मुखाच्या पेशी चांगल्याच बदललेल्या असतात. याचा अर्थ नुसत्या पेशींच्या अभ्यासावरून कॅन्सरचं निदान करणं शक्य होतं. त्याला अतिशय आनंद झाला. आपल्याला कॅन्सरच्या निदानाची एक नवीन पद्धत सापडली आहे असं वाटून त्यानं पुन्हा डॉक्टरांच्या सभेमध्ये आपला प्रबंध सादर केला. पुन्हा त्याच्या वाटेला उपेक्षा झाली. डॉक्टर म्हणाले, अहो, कॅन्सरचं निदान करायचं तर आम्ही थेट बायोप्सी करून 100% खात्री करून घेऊ ना, त्याऐवजी असली ही बिनखात्रीची तपासणी कशाला. पुन्हा पॅपच्या वाट्याला एकाकीपण आलं. पण त्यानं चिकाटी सोडली नाही. 1928 ते 1950 अशी तब्बल 22 वर्ष त्यांनी पुन्हा खर्ची घातली. त्या सर्व काळात तो आठवडाभर त्याच्या पोटापाण्याचा उद्योग करे, व्यवसाय करे आणि शनिवार रविवार तो आपल्या प्रयोगशाळेत शिरे. जर्मन संगीताच्या रेकॉर्ड्स एकीकडे ऐकत ऐकत तो गर्भाशय मुखाच्या पेशींच्या स्लाइड्स बघत बसे. या काळात 2 सहकारी त्याच्या मदतीला येऊ लागले, एक डॉक्टर आणि एक जपानी चित्रकार. डॉक्टर त्याला स्लाइड निरीक्षणं नोंदवण्यात मदत करू लागला, तर चित्रकार त्या स्लाइडची पेंटिंग करून ठेवू लागला. या निरीक्षणातून आणि चित्रातून पॅपला एक गोष्ट आता पक्केपणाने जाणवली, ती म्हणजे कॅन्सर येतो तेव्हा अचानक येत नाही. आधी पेशी थोड्या बदलायला लागतात, मग ते बदल हळूहळू वाढत कॅन्सरच्या दिशेने जाऊ लागतात. बदलांची सुरुवात आणि कॅन्सरची स्टेज यात कित्येकदा अनेक वर्षांचा कालावधी जातो. म्हणजे कॅन्सर असा भस्कन होत नाही, तर टप्प्याटप्प्याने होतं. आणि पॅप स्मिअरमुळे अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निदान होणं शक्य असतं. 1950 सालचा ख्रिसमस. पॅप एका पार्टीला गेला होता. त्या पार्टीत अनेक तरुण मुलं होती. पॅपची आजवर झालेली नाचक्की अनेक तरुणांनी ऐकली होती. त्यापैकी एका तरुणाने पॅपला काहीशा कुत्सितपणे त्याच्या निरर्थक प्रयोगांविषयी विचारलं. पॅप यावेळी 67 वर्षांचा होता. गेले 30-35 वर्ष या प्रयोगामध्ये तो राबत होता. त्यात मेहनत घेतली होती, त्यात विचार केला होता, मनन केलं होतं. हा कालचा पोरगा आपली टिंगल करतो हे लक्षात येऊन तो अगदी मनातून कळवळला, पण काही न बोलता बसून राहिला. त्याची पत्नी मारी हे सगळं बघत होती. तिला राहवलं नाही. तिरमिरीत ती उठली आणि चांगलं तासभर पोटतिडकीनं तिनं भाषण केलं. पॅपनं आयुष्यात पचवलेले अपमान, पराभव, त्यावर केलेली मात आणि ध्येयानं पेटून केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा ती बोलत राहिली. ग्रीसमध्ये असताना त्यानं सैन्यात जाऊन केलेली देशसेवा, त्यानंतर कुष्ठरोगांच्या वस्तीत राहून निरपेक्षपणे केलेली मानवसेवा, त्यानंतर अमेरिकेत येऊन एकही दिवस सुट्टी न घेता अविरतपणे केलेली विज्ञान सेवा, तिनं बिनपगारी असिस्टंट म्हणून त्याला इतके वर्ष दिलेली साथ, हे सगळं आठवून ती भडाभडा बोलत राहिली. त्याची सारी धडपड एकाच गोष्टीसाठी होती, ती म्हणजे कॅन्सरचं निदान करणे नव्हे, तर कॅन्सरच्या आधीच्या स्टेजमध्ये निदान करणे, कॅन्सरला वेळीच प्रतिबंध करून होऊच न देणे. मारी बोलायची थांबली तेव्हा सारी स्तबा निस्तब्ध झाली होती. ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये रोमांच उभं राहिलं होतं, अंगावर रोमांच उभं राहिलं होतं. एका शास्त्रज्ञानं त्याचं उभं आयुष्य पणाला लावून केलेल्या साधनेची जाणीव होती. कॅन्सरनं स्त्रियांचं आयुष्य मातीमूल करण्याआधीच त्यांना हात देण्याची तळमळ होती. आणि हे नुसतं भाबडं स्वप्न नव्हतं, तर एक प्रकारची वैज्ञानिक तपश्चर्या होती. हळूहळू पॅपचं म्हणणं इतर डॉक्टरांना पटायला लागलं. 1952 साली नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनं माणसावर याचे प्रयोग करायचं ठरवलं. एक अभूतपूर्व अशी ट्रायल आखण्यात आली. टेनेसी राज्यातल्या 1.5 लाख बायकांची पॅप स्मिअरची तपासणी करायचं ठरलं. शेकडो ठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात आली. हजारो ठिकाणून स्मिअरच्या स्लाइड्स येऊ लागल्या. प्रत्येक केंद्रावर टेक्निशियन बसलेला असे. स्लाइड आली की तो मान खाली घालून मायक्रोस्कोपमध्ये बघायचा आणि मग मान वर करून भिंतीवर टांगलेलं नॉर्मल आणि ॲबनॉर्मल अशा स्लाइडचं चित्र बघायचं आणि पुन्हा खाली बघून ती स्लाइड नॉर्मल आहे का नॉर्मल नाही ते ठरवायचा. नोंद करायची आणि पुढची स्लाइड घ्यायची, असा त्याचा क्रम असे.
काही केंद्रावर तर दिवसाला हजार स्लाईड तपासल्या गेल्याची नोंद आहे। या निरीक्षणांमध्ये सुमारे 550 गर्भाशय मुखांचे कॅन्सर आढळले। हे रुग्ण तसेही डॉक्टरकडे गेलेच असते, पण या प्रयोगातलं सर्वात महत्त्वाचं निरीक्षण असं होतं की त्या 1.5 लाख स्त्रियांमध्ये 557 रुग्ण कॅन्सरच्या पूर्व प्राथमिक अवस्थेत आढळले, ज्यांना कॅन्सरची स्टेज गाठायला अजून कदाचित 15-20 वर्ष लागली होती। याचाच अर्थ एका परगण्यातील सुमारे 600 स्त्रियांना पॅपने जीवनदान दिलं होतं। या प्रयोगानंतर पॅपची टेस्ट जगन्मान्य झाली। जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आता ही टेस्ट पोचलेली आहे। फार खर्च नाही, कुठे कापणं नाही, टोचणं नाही, अशी ही पॅप स्मिअर आता भारतात देखील खेड्यापाड्यांमध्ये स्त्रियांना परिचित आहे। आम्ही कुठे कॅम्पला गेलो की अशिक्षित बायका देखील विचारतात, काय पेप्सीची टेस्ट नाही का आज? त्या पॅपला ते पेप्सीची टेस्ट म्हणतात। पॅपला आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये अनेक मानसन्मान मिळाले। नोबेलसाठी तर चक्क 5 वेळा त्याच्या नावाचा विचार करण्यात आला होता, पण तो पुरस्कार त्याला काही कारणांमुळे मिळाला नाही। अमेरिकेने अनेक मानाचे पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केलं। त्याच्या स्मरणार्थ पोस्टाचं तिकीट प्रकाशित केलं। ग्रीस या देशाने देखील त्याच्यावर पोस्ट तिकीट प्रकाशित केलं। युरो येण्यापूर्वी असलेल्या 10,000 ड्रॉश्मा या आपल्या करन्सी नोटेवर ग्रीसने याचं चित्र छापलं। पण या सर्व सन्मानापेक्षा त्यांनी ज्या माता बहिणींचं जीवन प्रकाशित केलं, त्यांच्या मनातील पॅपची कृतज्ञ स्मृती हे जॉर्जियस निकोलाय पॅपिनिकोलो याचं सर्वात मोठं पारितोषिक आहे। आज जग पुढे गेलेलं आहे। पॅप स्मिअरपेक्षा आधुनिक अशी HPV टेस्ट आता उपलब्ध आहे। पॅप टेस्टच्या मानाने ही तपासणी थोडी महाग असली तरी जास्ती खात्रीशीर आहे आणि एकदा केली की पुन्हा 5 वर्ष करावी लागत नाही। हल्ली अगदी खेड्यात सुद्धा आदिवासी भागात देखील कॅम्प केला तरी तिथल्या स्त्रियांना HPV ही तपासणी आम्ही करतो। पॅपनं लहानपणी संगीताचं शिक्षण घेतलं होतं, पण त्यानं मानव जातीची जी सेवा केली त्यातून निर्माण झालेलं संगीत युगानुयुगे मानवाचं जीवन सुरेल करून ठेवेल यात मात्र शंका नाही।